आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया तुळशीच्या निर्मितीची एक कथा. फार पूर्वी नैमिषारण्यात सुतांचे हजारो शिष्य जमले होते. त्यात शतानंद नावाचे एक शिष्य होते. त्यांनी तुळशीचा महिमा सांगितला. जो भक्त सकाळी तुळशीचे दर्शन घेतो त्यास सहस्र गोदानाचे पुण्य प्राप्त होते, घरात लक्ष्मी स्थिर राहते. शतानंद ऋषींनी असे सांगितल्यानंतर सुतांनी सांगितले, तुळशीची निर्मिती कशी झाली ते मी सांगतो. फार पूर्वी समुद्रमंथन झाले, त्यातून 14 रत्ने निघाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनू, ऐरावत, रंभा, अप्सरा, अश्व, विष, धनुष्य, शंख व 14वे रत्न अमृत निघाले. त्यात भगवान शंकरांनी विष ग्रहण केले व चंद्रमा मस्तकावर धारण केला. कौस्तुभ, मणी, शंख व लक्ष्मी भगवान विष्णूंना प्राप्त झाले. अमृत देवांना दिले. पारिजात इंद्रदेवास दिला. करंब नावाचे धनुष्य व ऐरावत व कामधेनू घेतली. सुरा दैत्यांना दिली. उच्चैश्रवा सूर्यदेवास दिला व धन्वंतरी देव स्वर्गात राहिले. अशा रीतीने विभागणी झाली. सर्वकडे आनंदी आनंद झाला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडलेत. त्यातून तुळशी निर्माण झाली. तिला सांगितले, तू माझी पत्नी होशील, मला प्रिय होशील. भक्तांनी मला रत्ने जरी अर्पण केली तरी ते तुळशीच्या पानाच्या श्रेष्ठतेसारखे नसतील किंवा त्याशिवाय अपूर्ण असतील. म्हणजे भगवान विष्णूंना काहीही अर्पण करा, पण त्यावर तुळशीपत्र ठेवल्यास ते भगवंतास प्रिय होते. जो मला तुळशीच्या पानांची मंजिरीची माळ घालेन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. हे सर्व सांगितल्यानंतर भगवान विष्णूंनी तुळशीला विचारले, तुला काय वरदान हवे ते सांगावे. तिने सांगितले, जो भक्त माझे रोप लावेल त्यास वाढवेन, त्यास स्वर्ग प्राप्ती व्हावी. जो भक्त तुळशी वृंदावनास 7 प्रदक्षिणा मारेल त्यास वैकुंठ लोक प्राप्त व्हावा. कितीही महापापी असला पण अंती त्याच्या मुखात तुळशीपत्र जरी ठेवले तरी त्यास स्वर्ग प्राप्त व्हावा. हे भक्त 4 महिने माझ्याजवळ दिवा लावतील किंवा रोज दिवा लावतील, त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर स्वरूपात निवास करेल असे वरदान तुळशीने मागितले. भगवान विष्णूंनी ते दिले व अदृश्य झाले. फार पूर्वी एकदा श्रीरामांनी आपणास ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून शरयू तीरी बरेच दिवस तुळशीचे पूजन केले. त्यांना तुळशी प्रसन्न झाली व त्यांना ज्ञान प्राप्तीचे वरदान दिले. एकदा वनवासात असताना त्यांनी रावण व कुंभकर्ण यांचा वध करता यावा यासाठी तुळशीस प्रार्थना केली. तिच्या कृपेने प्रभू श्रीराम रावण व कुंभकर्ण यांचा वध करू शकले. हनुमानाने देखील रात्रभर सीतेचा शोध घेतला, पण लंकेत सीतेचा शोध लागत नव्हता. तुळशी मातेस प्रार्थना केली व कार्य सिद्ध झाले. भगवान श्रीकृष्णांनी देखील गोमती नदी किनारी 1000 तुळशीची रोपे लावलीत व प्रार्थना केली, माझेकडून कंसाचा वध व्हावा व गोकुळचे रक्षण व्हावे. प्रयाग क्षेत्री गया क्षेत्री तुळशी नित्य निवास करते. कार्तिक द्वादशीस जो भक्त तुळशीचे यथासांग पूजन करून खिरापतीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद वाटतो त्याचे 1000 जन्माचे पाप नष्ट होते. लुब्धक नावाचा एक व्यक्ती होता. तो रोज शिकार करीत असे, त्यावरच त्याचे जीवन होते. एक दिवस त्यास शिकार मिळाली नाही, त्यामुळे तो भुकेने व्याकुळ झाला. तोच त्याला एक सुंदर हरिण दिसले. तो त्या मागे शिकार करण्यासाठी धावत गेला, पण ते तुळशीच्या वनात अदृश्य झाले. तो त्यामागे गेला, शेवटी मूर्छित झाला व मृत झाला. त्यास यमदूत घेण्यास आले. त्यास घेऊन जाऊ लागले, पण लगेच विष्णुदूत तेथे आले. त्यांनी सांगितले, यास मरतेवेळी तुळशीच्या वायूचा स्पर्श झाला आहे. त्याच वायूचा त्याने श्वासोश्वास घेतला आहे. तुळशीच्या वनात त्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यास वैकुंठ लोक प्राप्त होईल असे म्हणून त्यास विमानात बसवून घेऊन गेलेत. असे हे तुळशीचे महात्म्य स्कंद पुराण तुळशी महात्म्य अध्याय 12, 13, 14 मध्ये वर्णित आहे. ते संक्षिप्त करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.